35 वर्ष ते आमच्या सोबतच होते. मुळात 35 वर्ष सोबत असून देखील आपल्याच मित्रपक्षाला मानाचं पान दिलं गेलं नाही, हे देखील यातून अधोरेखित होतं असं आपल्याला वाटत नाही का? नाही बघा, मुंबई शहरामध्ये नेहमीच त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती. जास्त जागा कॉर्पोरेशनच्या असतील किंवा विधानसभेच्या असतील, ही शिवसेनाच लढवत होती. आणि त्यावेळेला शिवसेना एक प्रादेशिक पक्ष, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना केली. आम्ही त्यांच्या नेहमीच बरोबर होतो. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमची युती होती. आणि त्यामुळे जास्त मेजर चंक आम्ही कॉर्पोरेशनमध्ये 70 किंवा 80 जागाच लढायचो. बाकीच्या सगळ्या 150 जागा शिवसेना लढत होती. विधानसभेच्या वेळेलाही भाजप कमी जागा लढायची आणि शिवसेना जास्त जागा लढायची. आणि त्यामुळे त्यावेळेला डॉमिनंट पार्टनर युतीमध्ये शिवसेना होती. आणि त्यामुळे त्यावेळेला जे काही चांगलं झालं किंवा वाईट झालं, याचं म्हणजे चांगलं झालं असेल तर श्रेय घ्यायचं आणि वाईट झालं असेल तर जबाबदारी घ्यायची. आणि चांगलं झालं की वाईट झालं हे मुंबईकर सांगतील. आज मुंबईकरांच्या मनामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेबद्दल काय प्रतिमा आहे, काय परसेप्शन आहे, चांगली आहे की वाईट आहे, याच्याबद्दल मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.